अरुंद रस्ते, धोकादायक वळणे व योग्य दिशा निर्देशक फलके नसणे, रोड दुभाजक मधील अनाधिकृत कट, मोकाट जनावरे, पथदिवे नसणे, सतत होत असणारे बोईसर चिल्हार मार्गावरील अपघात आणि त्यामुळे अनेक लोकांचे उद्ध्वस्त झालेले संसार, प्रवाशांना आलेले कायमस्वरूपी अपंगत्व आणि अनाधिकृत कब्जे व बांधकामे यांच्या विरोधात आज जनसामर्थ्य आदिवासी संघटनेतर्फे रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले होते। एकंदरीत भ्रष्ट ठेकेदार आणि सुस्त MIDC अधिकारी यांच्या विरोधात हे रस्ता रोको आंदोलन आज 6 फेब्रुवारी रोजी बोईसर जवळील खैरेपाडा येथील आशापुरा हॉटेल समोर करण्यात आले होते। झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते। मात्र कुंभकर्णच्या झोपेत असलेल्या या प्रशासनाला जाग येईल का हे आता यानंतर पाहावं लागणार आहे। यावेळी जनसामर्थ्य आदिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश धोडी, तसेच संघटनेच्या स्मिता धोडी आणि वाहन चालक मालक संघटनेचे हरबंस सिंग नन्नाळे, छावा संघटनेचे निलेश विचारे, सीमा करोतिया, ओवेज सेज लेट्स डू समथिंगचे जावेद लुलानिया आणि मोठ्या प्रमाणावर महिला पुरुष सहकारी उपस्थित होते। तर यावेळी MIDC प्रशासनाचे म्हणणे जाणून घेण्यासाठी MIDCचे उपअभियंता अविनाश संखे यांच्याशी यावेळी संघटनेतर्फे संपर्क साधण्यात आला, मात्र त्यांनी उत्तर दिले नाही। MIDC प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, MIDC प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, MIDC प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। MIDC प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद, MIDC प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद। हो काय एवढा पण अधिकार नाही का? परंतु या नाही, या नसल्या कारणामुळे नेहमी अपघात होतात। मित्रांनो, कॅमेरामॅन साहेबांनी जरा पुढे सांगू इच्छितो की तो ट्रक दाखवतो, ट्रक उभा आहे। त्या ट्रकचं कारण काय आहे? तो ट्रक का उभा आहे? कारण त्या ट्रकचं टायर फुटलेलं आहे। आता टायर फुटल्यानंतर जर गाडी रस्त्यावर उभी राहते तर मग त्याच्या बाजूला जो सर्व्हिस रोड असतो तो त्याला एक तर सर्व्हिस रोड पर्यायी मार्ग तयार होतो किंवा त्याला ओव्हरटेक करून जाण्यासाठी मार्ग तयार होतो। हा रोड डिवायडर वाला असला पाहिजे। हे गेल्या 5 वर्षापासून सतत पाठपुरावा केल्यानंतर देखील बडगे डेप्युटी इंजिनियर असल्यापासून तर मुकेश लांजेवर असल्यापासून तर आताचे हयात तरुण तरफदार नेतृत्व दिलेले आमचे अविनाश गजानन संघेजी आपण आता नेतृत्व सांभाळले डेप्युटी इंजिनियर म्हणून। परंतु पदावर बसणे वा खुर्चीवर बसणे हे सर्वस्व नसतं, तर खुर्चीवर बसल्यानंतर सर्वप्रथम आपण मागील एखाद्या अधिकाऱ्याने कार्य पूर्ण केलेले नसेल तर ते पूर्ण करायचं आहे। आपण येऊन खुर्च्या उगवायच्या नाही आणि आपल्याला फक्त पेन्शन धारक म्हणून असाचा भाग असला नाही पाहिजे, असा जनतेचा प्रांजळ मत आहे। दुसरी गोष्ट, प्रत्येक वेळेस असं होतं की जनता आंदोलन करते, पोलीस प्रशासन लॉ अँड ऑर्डर साठी असतात आणि फक्त पोलीस प्रशासन आणि जनतेमध्ये वाद निर्माण होतात। परंतु हे सरकारी दरोडेखोर आपली खुर्ची वाचून परत पोलिसांच्या मागे पाठलाग करून पळून जातात।